नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे सोमठाणा येथे श्री रेणुका माता मंदिर येथे. खूप मस्त मंदिर आहे इथे आणि टेकड्यावर आहे. हे बघा, आता आपण चाललो श्री रेणुका माता मंदिरावर. रस्ता आपण मध्ये घुसलेलो आहे आणि हा बदनापूर ते जालना रोडला आहे. मध्ये घुसावं लागतं, सोमठाणा रोड म्हणून आहे. आणि थोडं वरती गेलं की टेकड्यावर हे मंदिर आहे. आपण गाडी फोर व्हीलरसुद्धा नेऊ शकतो. पण जेव्हा नवरात्र असतो तिथं गाडी जात नाही, कारण खाली लावून पलीकडे साईडनं पायऱ्या आहे. आपल्याला त्या पायऱ्यानं वरती यावं लागते. आता गाडी डायरेक्ट मंदिराच्या जवळ जाते आपली. हे बघा, सिमेंट रोड आहे पूर्ण असा. आणि सिमेंट रोडनं वरती आल्यानंतर इथं देवीजवळ आपण पोहोचून जातो. हे बघा, आता देवीजवळ आलेलं आहे. इथं महादेवाचं मंदिर आहे. हे बघा, महादेवाची पिंड आहे. आणि हे श्री रेणुका देवी महादेव मंदिर संस्थान सोमठाणागड असं या महादेवाचं नाव आहे. हे बघा, असं हे लांबून दर्शन घ्यायसाठी काच पण इथं पण लावलेला. हे बघा, हे बघा, महादेवाची पिंड आहे मोठी. हे बघा, महादेवाची पिंड आहे. इकडून यासाठी पायदळ रस्ता पण आहे मंदिराच्या बाजूनच आहे. खालून पायऱ्या चढून पण येऊ शकतो आपण. आता आपण मंदिरामध्ये चाललो आहे. हे बघा, खूप छान अशी भव्यदिव्य मूर्ती आहे श्री रेणुका माता. हे बघा, हे पितळाचा एक सिंह पण आहे इथं. आणि यज्ञ पण आहे इथं, यज्ञ होतो इथं. हे बघा, आता आपण तुम्हाला मूर्ती दाखवतो. खूप छान देवीची मूर्ती आहे आणि भरपूर भाविक येतात इथे दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी. हे बघा, खूप छान मूर्ती आहे. हे बघा, बाजूला पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि इथं समोर एक कुंड पण आहे देवीच्या खाली इथं. आणि मोठा तलाव पण आहे इथे, खूप मोठा तलाव पण आहे. आता एक कुंड आहे, तुम्हाला तलाव दाखवतो. हे बघा, आता पुढे तलाव आहे. हे बघा, खूप मोठं पाणीच पाणी दिसतं सगळीकडं. खूप मस्त आनंदी वाटतं इकडे आल्यावर नंतर. थँक्यू.